खरातल्या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। 21 एप्रिलपर्यंत खरातला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। तिसऱ्या गुन्ह्यामध्ये ताबा मिळवण्यासाठी अर्ज करण्यात आलेला आहे। होंदूबाबा अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। त्यानुसार खरात 21 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये असेल। दरम्यान एसआयटीनं आता तिसऱ्या गुन्ह्यामध्ये खरातचा ताबा मिळावा यासाठी अर्ज केल्याची माहिती मिळते। तर कोर्टामध्ये काय झालेलं आहे आपण पाहूयात। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खरातची कोर्टात हजेरी झाली। खरात दोन्ही हात जोडून आपलं नाव सांगितलं। कोर्टानं दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावली। तिसऱ्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यासाठी एसआयटीनं अर्ज केलेला आहे। कोर्टाकडून अर्ज मंजूर करण्यात आलाय। उद्या या संदर्भात सुनावणी होणार आहे, म्हणजे आज या संदर्भात सुनावणी होणार आहे। आरोपी विरुद्ध दुसरा गुन्हा होता, त्यामध्ये त्याचा पोलीस कस्टडीचा रिमांड राखीव 15 दिवसाचा एमसीआर त्यांनी मागितलेला आहे, राखीव ठेवला पोलीस कस्टडी, आणि त्याला 76/26 मध्ये वर्ग करण्यात आलं। त्याचं पोलीस कस्टडीचा रिमांड उद्या देण्यात येईल।